नमस्कार. मी आरती गुप्ते. आज मी तुमच्यासमोर सत्कवी, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक, प्राध्यापक सूर्यकांत वैद्य यांनी लिहिलेली एक सुरेख कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे डोळस. ऐकूया तर. डोळस. येतानाची पाटी कोरी, जातानाची कोरी पाटी. येतानाची पाटी कोरी, जातानाची कोरी पाटी. दोघ ठिकाणच्या अंतरात या विधिलिखितांची असते दाटी. दोघ ठिकाणच्या अंतरात या विधिलिखितांची असते दाटी. संस्कारांच्या कुबड्या घेऊन जो तो पाऊल टाकत राही. संस्कारांच्या कुबड्या घेऊन जो तो पाऊल टाकत राही. कुणी सरळ तर कुणी वाकुड्या वाटेवरचा पायीक होई. प्रवाहासवे कुणी वाहतो, कुणी आक्रसत झिजत राहतो. प्रवाहासवे कुणी वाहतो, कुणी आक्रसत झिजत राहतो. कुणा दान पुण्याचे मिळते, कुणी पापी रुतव्यात अडकतो. कोणी वरतो विवेक संयम, कोणी डोक्यावरती पडतो. कोणी वरतो विवेक संयम, कोणी डोक्यावरती पडतो. अशी प्रभावळ आगे मागे जो तो आपली जागा घेतो. गिचमिड विधिलिखितांची उकलून जो डोळस ती समजून घेतो. गिचमिड विधिलिखितांची उकलून जो डोळस ती समजून घेतो. त्यास सापडे दिशा उजळती, तोच प्रगल्भत फुलत राहतो. तोच प्रगल्भत फुलत राहतो. धन्यवाद. कवी आहेत सूर्यकांत वैद्य आणि सादर करती आरती गुप्ते.